हाय हाय हॅलो हॅलो नमस्कार, वेलकम नमस्कार, टू श्री माय स्वामी चॅनल. समर्थ. कशा आहात? मस्त राहा, म्हणजे त्रास सुस्त राहा. मी आज ना हळदीची पानं टाकून ना मोदक बनवत आहे बघा. तुम्ही बघू शकता पाणी गरम झालेलं आहे, जाम उकळलेलं आहे. त्यात मी हळदीची पाने व्यवस्थित लावत आहे. ते छोटे छोटे मी अगोदरच करून घेतले होते, स्वच्छ धुवून घेतले ते मी हळद लावली ना, त्या रोपातले मी काढलेली असे व्यवस्थित अंतरायचे, व्यवस्थित एकमेकाला ना असं लागून. व्हिडिओ तुम्ही बघत राहा बघा. सगळे व्यवस्थित हे केलेलं आहे. आणि हळदीची पानं खूप छान आहेत. आणि असंच तेल लावून बनवलं ना चिकटते मोदक, त्यामुळे मी हळदीची पानं वापरलेली आहेत. तुम्ही पण हळदीची पानं टाकून चाळणीमध्ये बघू शकताय. हे बघा, हे मी मोदक बनवले आहे, गव्हाच्या पिठाचे आहेत. इकडे ह्या साईडला ना मुंबईला तांदळाचे बनवतात बरं का. आम्ही गव्हाच्या पिठाचे बनवते, ते ह्या साईडला तांदळाच्या पिठाचे बनवते. ते सफेद असते, पण ही गव्हाच्या पिठाची असल्यामुळं लाल असते ते बरं का. तुम्ही बघू शकताय किती मस्त. आणि हाताने केलेली ना खूप छान असते. साचा पण आहे, त्याला ना तांदळाचे पीठ लागते, त्यामुळे साच्यात पण खूप छान होते, दिसायला पण छान लागते. पण मी हातानेच बनवले. तुम्ही बघू शकता हिरवे हिरवे पानं, आणि त्याच्यावर आहे ना असे गव्हाच्या पिठाचे मोदक. उकडीचे आहेत बरं का, कोण तळून पण करते, मी असे उकडून करते. व्हिडिओ जुना आहे, जुना म्हणजे ना लेट पडला आहे, मग आजारी होते ना, त्यामुळं आता अपलोड केलं आहे. तुम्ही बघू शकताय. 11 तर करावे, नाहीतर 21 तर करावे म्हणतात. माझ्याकडून ना 21 झाले होते. मस्त पण लागतात खायला, आणि असं जास्त तेलकट पण नाही. आणि तांदळाची नाही आम्हाला नाही आवडत. कधी तर आवडलं तर बनवते जास्त चव बदलण्यासाठी, पण आम्हाला जेणेकरून जास्त ना गव्हाच्या पिठाचेच आवडतात. आणि खायला पण एकदम छान, ज्याच्या त्याच्या जिभेला चव रेंगाळलेली असते बरं का. असे माझ्या बांगड्या बघा किती छान दिसते त्या हळदीच्या पानासारख्या, हिरव्या हिरव्या. बघा आता हे व्यवस्थित करून घेतले. आता पाणी गरम झाले, त्याच्यावर चाळण ठेवली होती. हे बघा, चाळण ठेवून ना मस्त गरम झाली, ह्याच्यावर व्यवस्थित लावून घ्यायचं. हे पण ना रोटे ना ते पण खूप छान लागते उकडल्यानंतर. वरण केलं ना त्याच्यामध्ये तर एकदम टेस्टी लागते, मस्त लागते. मी हे ताट व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण असं बसत नव्हतं बरं का. नंतर मी असे ना पलटी मारली होती, तुम्ही बघू शकता. इथं ना मी पलटी बस अगोदर त्याची ट्राय केली ती, बरोबर बसलेलं. ती पानं जास्त असल्यामुळे नाही व्यवस्थित बसत नव्हतं. मग नंतर मी असं ट्राय केला. ते मग म्हणलं आता चला ताटाला चिकटण्यापेक्षा ना आतमध्ये टाकले का व्यवस्थित उकडते. आणि मी गॅस लावून घेत होते बघा. हे बघा, गॅस लावून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावर नाही झाकण ठेवायचं. हे उकळ माझ्याकडून उलटं बसलं होतं, कधीच नाही ही उकळ नाही उलटी नाही ठेवायचं. खलबत्ता आहे बरं का, उलटं नाही ठेवायचं म्हणतात, पण मला काही एवढं माहीत नाही. मग असं व्यवस्थित मी ठेवलेलं आहे, वाफ जेणेकरून त्याची वाफ नाही जाऊ द्यायची. आणि 10-15 मिनटानं बघायचं उकडलं आहे का नाही, चेक करत राहायचं बरं का, उकडलं की नाही. आपल्याला लवकर गव्हाचं असल्यामुळे लवकर समजत नाही, आणि उकडलेलं कसं समजायचं, लाल होते ना व्यवस्थित, येऊन जाते, सफेद सफेद नाही दिसत, आणि हाताला चिकटत पण नाही, व्यवस्थित होते. ते बघू शकता तुम्ही. माझ्या ही ना उकडलेले नव्हते, तरी पण मी अजून थोडा वेळ ठेवणार आहे. बघा व्यवस्थित उकडले का नाही ते सगळं चेक करत आहे. तर व्यवस्थित चेक केलं तर मला समजलं की व्यवस्थित झालेलं नाही. म्हणलं चला व्यवस्थित ना आपण हे करून घेऊया, उकडून घेऊया. नंतर मी असं बघितलं व्यवस्थित, तुम्ही बघू शकता असं एकदम छान उकडलेलं.
एकदम वाफ आलेली, सगळं व्यवस्थित मस्त झालेलं आहे. उकडलेलं आहे बरं का. हां ही बघा, हे असं व्यवस्थित आहे, एकदम छान लाल पण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. बघता क्षणी असं वाटते त्यातला एक मोदक उचलावा, गणपतीच्या बाप्पाच्या पुढे ठेवण्या अगोदरच आपण खवावा. पण नाही, मी देवाला नैवेद्य दिल्याशिवाय नाही खात.